Hello friends, next topic is electric potential due to a point charge, a dipole and system of charges. म्हणजे पॉईंट चार्जमुळं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं, किती असतं, त्याचा फॉर्म्युला काय, त्याचं डेरिव्हेशन बघायचं आहे. त्याच्यानंतरच्या आर्टिकलमध्ये डायपोल बघायचं आहे. डायपोलमुळं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला तोच असतो का वेगळा असतो ते आपण पाहायचं आहे. आणि नंतर सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणजे मेनी चार्जेस असतील त्यांची सिस्टम असेल, असे सिस्टीम ऑफ चार्जेस असेल त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो हे आपण ह्या आर्टिकलमध्ये पाहणार. त्यापैकी जो पहिला पॉईंट आहे ए पॉईंट कुठला आहे की इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, पण कुणामुळं आहे तर ड्यू टू अ पॉईंट चार्ज. नुसता एक पॉईंट चार्ज आहे आणि त्याच्यामुळं जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे त्याचं फॉर्म्युला काय आहे ते आपण या पॉईंटमध्ये या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. आता बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ लेट अस सी द डायग्राम. आता ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा ओ पोझिशनला आपला इथे चार्ज आहे की जो प्लस क्यू आहे आणि दुसरा एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे जो आपण इथे एम या पोझिशनला ठेवणार आहे. ओ पासून एम पॉईंटचं डिस्टन्स एक्स आहे आणि दुसरा एक ए पॉईंट आहे त्याचं ओ पासूनचा डिस्टन्स आर हे आहे. त्याच्यानंतर एम आणि एन हे जे दोन पॉईंट आहेत त्याच्यानंतर डिस्टन्स स्मॉल डी एक्स आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर जो आहे त्याची डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट द आर्टिकल. हिअर वी शॅल डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज. फिगर 8.6 मीन्स दिस फिगर शोज अ पॉईंट चार्ज प्लस क्यू हा इथं आहे. दॅट पॉईंट चार्ज इज लोकेटेड ॲट पॉईंट ओ. ओ पॉईंटच्या इथे लोकेट आहे तो. वी नीड टू डिटरमाइन इट्स पोटेन्शियल ॲट पॉईंट ए. आपण पोटेन्शियल कुठं काढायचं आहे, ए पॉईंटच्या इथलं पोटेन्शियल डिटरमाइन करायचं आहे. ए पॉईंट कसं आहे ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम इट. ए पॉईंट आहे आपल्या ओ पॉईंटपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे आणि अशा डिस्टन्सवरती पोटेन्शियल काय असेल. आता हे पोटेन्शियल कुणामुळे आहे, या युनिट पॉझिटिव्ह चार्जमुळं ए ह्या पोझिशनला काय पोटेन्शियल असेल त्याचं डेरिव्हेशन आपण डिटरमाइन करणार आहोत किंवा पाहणार आहोत. ॲज सीन अबोव इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ए इज it is the amount of work done per unit positive charge which is displaced from infinity to point A. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे बघा, जाणून घ्या. ए ह्या पॉईंटच्या इथलं पोटेन्शियल हे काय असणार, अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे की तो चार्ज आहे तो आपण इन्फिनिटीपासून पॉईंट एच्या इथे डिस्प्लेस केलेला आहे. ठीक आहे. सो ॲज द वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. हे तर आपल्याला माहिती आहे वर्क आहे ते वर्क डन असतं, इट इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. सो वी कॅन चूज कन्व्हिनियंट पाथ अलॉंग द लाईन एक्सटेंडिंग ओ ए टू इन्फिनिटी. हा जो ओ ए आहे तो आपण लाईन एक्सटेंड केली इन्फिनिटीपर्यंत तर कुठलाही पॉईंट आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आणि पाथ कुठलाही चूज करू शकतो, पण कन्व्हिनियन्ससाठी आपण हा पाथ चूज केलेला आहे. त्या पाथवरती लेट कॅपिटल एम बी द इंटरमिडिएट पॉईंट ऑन धिस पाथ. ओ एम इज इक्वल टू एक्स. बघा हा जो आपण ओ एम हा पाथ ओ ए हा पाथ एक्सटेंड केलेला आहे त्या पाथवरती एम हा पॉईंट चूज करतो आहे. ओ पासूनचं एम या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे तर स्मॉल एक्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट एम द मॅग्निट्यूड इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. म्हणजे जो आपला चार्ज एम पोझिशनला आहे त्याच्यावरती जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट होतो आहे त्या फोर्सचं मॅग्निट्यूड एफ कॅपिटल एफ इज इक्वल टू 1/4πε0 इंटू क्यू अपॉन एक्स स्क्वेअर. आणि तो जो फोर्स आहे इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम ओ अलॉंग ओ एम. त्याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, अलॉंग ओ ए आहे आणि अवे फ्रॉम ओ आहे. ठीक आहे. फॉर द इन्फिनिटेसिमल डिस्प्लेसमेंट डी एक्स फ्रॉम एम टू एन. बघा एम पोझिशनपासून एन पोझिशनपर्यंत इन्फिनिटेसिमल डिस्प्लेसमेंट डी एक्स झालेली आहे. देन द अमाऊंट ऑफ वर्क डन इज गिवन बाय डी डब्ल्यू इक्वल टू मायनस एफ डी एक्स. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज द वर्क डन. हा बेसिक फॉर्म्युला आहे. स्मॉल अमाऊंटचं डिस्प्लेसमेंट आहे त्यामुळे स्मॉल अमाऊंटचं वर्क डन देअरफॉर डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ डी एक्स. आता इथे निगेटिव्ह साईन दिसते ना, that negative sign appears as displacement is directed
अपोजिट टू दॅट ऑफ दी फोर्स. म्हणजे ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. Therefore, total work done in displacing unit positive charge from infinity to point A is given by. हे जे वर्क डन आहे युनिट चार्ज डिस्प्लेस होत आहे आणि युनिट चार्ज कुठून डिस्प्लेस करतोय आपण इन्फिनिटी टू पॉईंट ए, म्हणजे कुठून इथून दूर कुठंतरी आपला असेल तिथून लांबून इन्फिनाइट डिस्टन्सवरून आपण ए पोझिशनपर्यंत आपण चार्ज आणणार आहोत. मग ते करताना काहीतरी वर्क डन होतं ना, ते टोटल वर्क डन असणार आहे. म्हणून टोटल वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन गोज फ्रॉम इन्फिनिटी टू आर, म्हणजे इन्फिनिट डिस्टन्सपासून आर या डिस्टन्सपर्यंत आपण चार्जला आणणार आहे. इंटिग्रेशनची साईन हे इंडिकेट करते. ठीक आहे. सो इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर मायनस एफ टी एक्स. एफचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे, एफची व्हॅल्यू तीच इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर मायनस ऑफ 1/4πε0 q/x² dx. ओके. आता कॉन्स्टंट आहे, चार्ज आहे त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत त्यामुळे ते इंटिग्रेशनच्या बाहेर आले. आणि एक्स आपला व्हेरिएबल आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे त्यामुळे ते रेस टू -2 आलं आहे. सो -q/4πε0 इंटिग्रेशन इन्फिनिटी टू आर एक्स रेस टू -2 dx. आता स्टँडर्ड रूल्स अप्लाय केले इंटिग्रेशनला आणि ते रूल्स अप्लाय केल्यानंतर डायरेक्टली सोल्युशन जे आहे त्याची व्हॅल्यू -1/x येते आणि हे आपलं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट तिथं रिप्रेझेंट केलेलं आहे. आता हे जे सोल्युशन आहे स्टँडर्ड रूल तो इथं दाखवला इथे की इंटिग्रेशन ऑफ -x रेस टू -2 dx इज नथिंग बट -1/x. त्यामुळे डायरेक्टली ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केलेली आहे आणि लोअर लिमिट लोअर लिमिट आणि हायर लिमिट अप्पर लिमिट आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असतं त्यानुसार इथं लिहिलेलं आहे. आता 1/∞ ही 0च असते. सॉल्व केल्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला केला q/4πε0 r. So by the definition, the electrostatic potential at point A due to charge is nothing but V is equal to W is equal to q/4πε0 r. ठीक है. A unit or a positively charged particle produces positive electric potential. हे लक्षात घ्यायचं आहे की आपला पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे तो जे पोटेन्शियल तयार क्रिएट करेल किंवा प्रोड्यूस करेल ते कसं असेल तर पॉझिटिव्ह. अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल प्रोड्युसेस निगेटिव्ह इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि आरची व्हॅल्यू जर इन्फानाईट घेतली तर डब्ल्यू किंवा पोटेन्शियल किती येणार 0 येणार. कारण आर जर इन्फिनिटी असेल तर एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी हे 0च असतं. सो दिस शोज दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज 0 ॲट इन्फिनिटी. म्हणजे इन्फिनिटीच्या डिस्टन्सवरती किंवा इन्फिनाइट डिस्टन्सवरती पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असणार 0 असणार. सो इक्वेशन 8.13 मीन्स दिस इक्वेशन शोज दॅट फॉर एनी पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द पॉईंट चार्ज, म्हणजे पॉईंट चार्जपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती कुठल्याही द व्हॅल्यू ऑफ व्ही मीन्स व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल इज सेम अँड इट इज इंडिपेंडंट ऑफ द डायरेक्शन ऑफ द आर. आरची डायरेक्शन कशी असू दे पोटेन्शियलची व्हॅल्यू कशी असणार सेम असणार आहे. हेन्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिंगल चार्ज इज स्फेरिकली सिमेट्रिक. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिंगल चार्ज इज स्फेरिकली सिमेट्रिक. This figure 8.7, this figure shows electric potential V which is inversely proportional to R. कारण काही तर Vचा फॉर्म्युला बघा पोटेन्शियल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल R आहे. अँड ह्याच फिगरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण आहे. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार इलेक्ट्रिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². हे दोन्ही ग्राफ इथं ह्या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. व्हॅरी विथ द डिस्टन्स फ्रॉम द चार्ज. बघा की पोटेन्शियल कसं एक्सपोनेन्शियल
आणि इलेक्ट्रिक फील्डचं एक्सपोनेन्शियली डिक्रीजच आहे. पण इथे 1/r असल्यामुळं ग्राफ असा जातो आहे आणि इथे 1/r² आहे, त्यामुळं हा ग्राफ असाच जातो आहे. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स.